राज्यशास्त्रामधील जो आहे महत्त्वाचा भाग बघणार आहोत, जे की राज्यघटना आणखीन तयार व्हायची आहे आपली. राज्यघटनेमध्ये म्हणजे या चॅप्टरमध्ये आपली राज्यघटना तयार व्हायची बाकी आहे. तो भाग आपण बघणार आहोत. महत्त्वाचं म्हणजे 1949ला जेव्हा राष्ट्रकुलाच्या सदस्यांना एक अनुमोदन देण्यात आलं. अनुमोदन महत्त्वाच्या घटना बघत आहोत. 22 जुलै 1943ला आपला राष्ट्रध्वज आहे जो फडकतो वरती आकाशामध्ये, जो फडकतो त्या राष्ट्रध्वजाचा स्वीकार केला गेला. त्याच्यानंतर जे त्याचं डिझाईन आहे हे कोणी क्रिएट केलं याच्याविषयी माहिती पाहावी आपल्याला. आंध्र प्रदेशामधील एक पिंगली व्यंकय्या म्हणून आहे. पिंगली व्यंकय्या या महापुरुषानं जे आपलं आहे डिझाईन तयार केलं, आपल्या राष्ट्रीय ध्वजाचं डिझाईन तयार केलं. त्यानंतर 24 जानेवारी 1950ला जे आपलं राष्ट्रगीत आहे, जनगण मन अधिनायक जय हे गीत तयार केलं. आणि मी नवनाथ खेडकर जे राज्यशास्त्र आहे याचा महत्त्वाचा आपण आज बघत आहोत भाग. आणि जे आपण बघितलं की 24 जानेवारी 1950ला राष्ट्रगीत आणि आपला जो राष्ट्रगान आहे हे आपलं स्वीकृत केलं गेलं. त्यानंतर महत्त्वाची घटना म्हणजे 24 जानेवारी 1950ला एक जी शेवटची संविधान सभा भरली गेली. आणि या सभेमध्ये आपण जर बघितलं तर याच्या तत्पूर्वी 1929मध्ये जे 31 डिसेंबर 1931मध्ये आपला जो फ्लॅग आहे, झेंडा आहे, तो फडकवला गेला. पहिल्यांदा 29मध्ये फडकला गेला होता. आणि 26 जानेवारी 1930मध्ये आपण जर बघितलं, पंडित जवाहरलाल नेहरू आणि आपला लाखो समुदाय रावी नदीच्या काठावर, जे पाकिस्तानमध्ये आज लाहोर हे शहर आहे, या शहरामध्ये जे रावी नदी आहे आणि या रावी नदीच्या काठावरती जेव्हा लाखो लोक समुदायासमोर जे आहे लाहोरमध्ये अशा प्रकारची 26 जानेवारी 1930ला सर्वजण एकत्र येऊन स्वातंत्र्य दिन साजरा केला गेला होता. पहिल्यांदा गणराज्य दिनाचा त्यांनी स्वीकार केला गेला होता. आणि त्यांची पहिला जो झेंडा फडकवला गेला तो रावी नदीच्या काठी जो 31 डिसेंबरला फडकवला गेला. त्याच्यानंतर जे स्वीकृत केलं गेलं, आपली जी आपण ज्याला गणराज्य बोलतो, त्याला स्वातंत्र्याचा पहिला आनंद जो घेतला गेला सर्वांनी मिळून एकत्र येऊन लाखोच्या समुदायासमोर, पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या समवेत रावी नदीच्या काठावर, ज्याला बोलतो आपण लाहोरमध्ये, पाकिस्तानमध्ये येत आहे. पाकिस्तान लाहोरमध्ये रावी नदीच्या काठावर येऊन त्यांनी सर्वांनी झेंडा फडकवला आणि पहिल्यांदा त्याचा आनंद घेतला. आपल्या स्वराज्याचा आनंद घेतला, पहिल्यांदाच स्वातंत्र्याचा आनंद घेतला, अशी ही घटना. आणि या घटनेच्या पार्श्वभूमीवरच जे आहे आजचं जे संविधान आहे 24 जानेवारी आजचं जे संविधान आहे 26 जानेवारी 1950ला आपण स्वीकृत केलं गेलं होतं घटनेमध्ये. याच्या महत्त्वाच्या काही समित्या होत्या, याच्याविषयी आपण मग माहिती बघूया. तर महत्त्वाचे टोटल आपण जर बघितलं तर टोटल 8 समित्या होत्या, ज्या 8 समित्यांनी कार्य केलं. एक मसुदा समितीचे जे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. संघराज्य अधिकार समिती जी होती यांचे अध्यक्ष होते पंडित जवाहरलाल नेहरू. त्याच्यानंतर तिसरी समिती जी आहे संघराज्य घटना समिती ज्यांना बोलतो आपण, त्याचेही अध्यक्ष पंडित जवाहरलाल नेहरूच होते. प्रांतिक घटना समिती ज्यांना आपण बोलतो, या प्रांतिक घटना समितीचे जे अधिकारी होते किंवा अध्यक्ष होते हे होते वल्लभभाई पटेल. त्याच्यानंतर मूलभूत हक्क व अल्पसंख्याक अशा प्रकारचा एक भाग होता. याच्यामध्ये मूलभूत हक्काचा जो उपसमिती आहे याची JB कृपलानी म्हणून हे होते त्याचे अध्यक्ष. आणि अल्पसंख्याक उपसमितीची HC मुखर्जी हे त्याचे अध्यक्ष होते. अशा प्रकारच्या ह्या 2 समित्या होत्या. असं आपण जर याच्यामध्ये डीपमध्ये गेलं तर मसुदा समितीची जी होती 29 ऑगस्ट 1947ला ही मसुदा समिती तयार केली गेली. याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अध्यक्ष होते. गोपालस्वामी अय्यर म्हणून होते
ते या समितीचे एक सदस्य होते. त्याच्यानंतर आल्हादी कृष्णस्वामी अय्यर, त्याच्यानंतर आपण जर बघितलं सरीद अहमद सादुल्ला म्हणून होते. त्याच्यानंतर डॉक्टर के एम मुन्सी म्हणून होते. त्याच्यानंतर एन माधवराव हे होते, परंतु यांना दीर्घ आजार जडला आणि त्याने राजीनामा दिला. त्यांच्या जागेनंतर जी त्यांच्या आजारपणाचा विचार करून त्याच्यानंतर मग त्यांच्या जागी जे घेतले गेले सदस्य म्हणून ते माधवराव यांची नियुक्ती केली गेली होती, ज्यांना एन माधवराव असं बोललं जायचं, यांची नियुक्ती केली गेली. त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर कृष्णामाचारी म्हणून यांचा मृत्यू झाला दीर्घकालानं, आणि यांचा दीर्घ आजारानं मृत्यू झाला आणि यांच्या मृत्यूनंतर कृष्णाचारी यांची नियुक्ती केली गेली. त्याच्यानंतर फेब्रुवारी 1948 मसुदा तयार करण्यात आला आणि मसुदा तयार करून प्रथमतः जनतेच्या समोर मांडला गेला. याच्यामध्ये एक दुसरा मसुदा तयार करण्यासाठी ज्याला आपण बोलतो त्यांच्या सूचना, त्यांच्या कमेंट्स ज्यांना आपण बोलतो, काही आणखी वाटतं का जनतेला, याचा विचार केला गेला. भरपूर असं नॉलेज या लोकांना असल्यामुळं त्यांनी समोर या गोष्टी ठेवल्या आणि याने जो आहे तो मसुदा याच्यामध्ये कुठल्याही त्रुटी असू नयेत, गलत असू नये, याच्यासाठी त्यांनी जे आहे लोकांचं मत जाणून घेण्यासाठी काही वेळ घेतला लोकांचा, आणि वेळ घेऊन एक 8 महिन्यांचा कालावधी दिला गेला होता. काही सूचना, काही गलत केलं गेलं आहे का आमच्याकडून, याच्यामध्ये काही अपडेट असायला पाहिजे का, अशा प्रकारचा 8 महिन्याचा वेळ घेऊन शेवटी त्यांच्या टीका, त्यांच्या कमेंट्स वगैरे ज्यांना बोलतो आपण, ह्या ध्यानात घेऊन दुसऱ्यांदा मसुदा तयार केला गेला, तो ऑक्टोबर 1948 आणि संविधान सभेच्या अध्यक्ष जो आहे तो 24 ऑक्टोबर 1948 संविधान सभेचा जाहीरनामा प्रसिद्ध केला गेला आणि 26 जानेवारी 1930 जसं मी बोललो की रावी नदीच्या काठी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वाखाली लाखो जनसमुदायासमोर, जो लाहोर आहे पाकिस्तानामध्ये, या ठिकाणी जी पहिल्यांदा 26 जानेवारी 1930 जो स्वातंत्र्य दिन साजरा केला, जी आपली जी घटना स्वीकृत केली गेली, राज्यघटना जी स्वीकृत केलेली ही तोच दिवस आठवणीत घेऊन 26 जानेवारी 1950 त्याच्याच पार्श्वभूमीवर गणराज्य दिन निर्माण केला गेला आणि आजही आपण 26 जानेवारी हा दिवस एक प्रमुख सण म्हणून साजरा करतो. याच्यामध्ये पहिल्यांदा आहे पार्श्वभूमी याची जर बघितलं तर 394 कलमानुसार 26 नोव्हेंबर 1950 रोजीच काही कलमांचा यूज केला गेला होता, वापर केला गेला होता. ती कलमं अशी आहेत: 5, 6, 7, 9, 60, 324, 366, 367, 379, 380, 388, 391, 342 आणि 393. याच्यामध्ये प्रमुख जे कलमं होती ते जर बघितलं आपण तर नागरिकत्व, निवडणुका, तत्पूर्वी संसदेमध्ये तात्पुरत्या प्रकारची ही संसद निर्माण केली गेली होती. लघु शीर्षक याच्यामध्ये त्यांनी यूज केले गेले आणि एकंदर जर आपण या घटनेचा आराखडा जर बघितला तर या घटनेला जे आहे निर्माण करण्यासाठी टोटल 64 लाख रुपये खर्च झाला होता आणि याचा जो कालावधी आपण जर बघितला तर 2 वर्ष 11 महिने 18 दिवस याची टोटल जे आहे 11 सत्रे चालली आणि 166 दिवस टोटल कामकाज चाललं. 114 दिवस याच्या मसुदा समिती जी आहे वरती, ज्यांची समिती निर्माण केली गेली, तर या मसुदा समितीने 114 दिवस काम केलं आणि टोटल जर विचार केला